गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत गणेशोत्सव स्पेशल या टॉप न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. पुण्यातील गणेशोत्सव हा केवळ पुण्यातच नाही, महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असतो. त्याच अनुषंगाने आपण पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांच्या गाठीभेटी घेतोय, मंडळाच्या कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतोय, मंडळाविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आज आपण आहोत पुण्यातील मानाचा तिसरा गणपती असणाऱ्या गुरुजी तालीम गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी. सर, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार सर, तर बघितलं तर हा जो गणेश आहे, गणेश मंडळ आहे, खूप जुना आहे. या मंडळाचा नेमका इतिहास काय राहिलेला आहे? हा आपला गुरुजी तालीम मंडळ 1887 स्थापन झाली. याचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू मुस्लिम एकत्रित येऊन लोकांनी बनवलेलं हे मंडळ आहे. म्हणून यांना हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. भिकू पांडुरंग शिंदे, नानासाहेब खाजगीवाले, शेख रुस्तुमबाई लालाबाई नालबंद ह्या गुरुजी तालीम मंडळाच्या गुरुवारांनी मिळून ही स्थापना केली. हे यंदा आपलं 138वे वर्ष आहे. सर, जसं तुम्ही सांगितलंय 138वे वर्ष आहे या मंडळाचं, म्हणजे खूप जुनं मंडळ आहे. हे मंडळ जुनी परंपरा कशी जपत आले पुढे? ही आपली पुण्यातली सर्वात मोठी गुरुजी तालीम मंडळ होती. त्यावेळेस सर्व राजकीय असू, सामाजिक असू किंवा कुठल्याही घरगुती समस्या असतील, ही तालमीमध्ये सर्व गुरुवर्यांच्या मध्यस्थीने सगळे सॉल्व्ह केले जायचे. आणि गुरुजी तालीम मेळावा भरला जायचा. त्यावेळेस ब्रिटिशकालीनाचा उपद्रव आल्यामुळे की त्यावेळेस आपला मेळावा बंद केला. नाही तर त्या मेळाव्यामध्ये सर्व कुस्त्यांचे आखाडे असायचे, व्याख्यानं असती, मान्यवर लोकांची व्याख्यानं, स्वतः लोकमान्य टिळक असो, सर्व वरिष्ठ लोकांची व्याख्यानं आपल्या गुरुजी तालीम मंडळामध्ये झालेली आहे. अच्छा सर, जसं आपण बघितलं, आता तुम्ही सांगितलं की खूप जुनं मंडळ आहे, खूप जुनी परंपरा लाभली आहे. ही जुनी परंपरा तुम्ही आज कशी पुढे चालवताय? जसं आपली पहिली तालीम, ज्यावेळेस आपली न्यायालयीन प्रक्रियेमुळं तालीमचा विषय संपला, पण आपली तालीम जरी अस्तित्वात नसली तरीही आजपर्यंत आपण कायमस्वरूपी हे उत्सव साजरा करत आहे. जसं जसं आता ही आमची 4थी पिढी हे काम करत आहे. मी स्वतः ह्या मंडळाचा, माझा मुलगा, माझे वडील, आजोबा, पुतणे, भाऊ सगळे ह्या 4 पिढ्या आम्ही काम केलेले आहेत. जशी जशी पहिल्या वेळेस कसं असायचं की वेगवेगळे मूर्त्या असायच्या, की पैलवानी स्वरूपीची मूर्ती असू, आणि ती आपण दरवर्षी विसर्जन करायचो. पण आमच्या मंडळाचे ज्यावेळेस माझे वडील नगरसेवक होते, त्यावेळेस 1972 साली सगळ्या मंडळातल्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला की आपण एक कायमस्वरूपी मूर्ती बनवू. त्यावेळेस ही आपली 1100 रुपयामध्ये कमीत कमी 700-800 किलोची शाडूची मूर्ती होती. त्यावेळेचे आमचे एक पदाधिकारी होते, गजानन सरपोतदार म्हणून. त्यांना ते आपल्याला पैलवानी स्वरूप करायचे, ते थोडे हेल्दी होते. तर आपले जे मूर्तिकार होते प्रकाश गोसाळे, ते आता हे नाही आहेत, वारलेले आहेत. तर त्यांनी सांगितले की आपल्याला 15-1 दिवस त्यांना उघडं करून 4-4, 5-5 तास एका दगडावर बसून ही अशी ऍक्शन घेऊन त्याप्रमाणे ही मूर्ती साकारलेली आहे. आणि मूषकावर आरूढ असलेली पहिली मूर्ती महाराष्ट्रातली. सर, जसं आपण बघितलं तर हा मानाचा तिसरा गणपती आहे. या गणपतीला तिसरा मान कसा मिळाला, याचा काही इतिहास? कसं आहे, पुण्यातील पहिले आपले 2 ग्रामदेवत आहेत, एक कसबा गणपती आणि तांबडी जोगुशी. त्यामुळे पहिला आणि दुसरा त्यांना मान दिला. पुण्यातली सर्वात मोठी तालीम त्यावेळेस, म्हणून आपल्या गुरुजी तालमीला त्यावेळेस मान दिला गेला, सर्वात जुन्या असे म्हणून. आणि नंतर चौथा बाजारपेठेतले तुळशीबाग, स्वतः लोकमान्य टिळकांचा केसरीवाडा, अशी 5 मानाच्या गणपतींना मान दिले गेले त्यावेळेस. सर, आपण बघितलं की आता जसं लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची सुरुवात केली, भारताला स्वातंत्र्य मिळावं, भारतीयांमध्ये ऐक्याची भावना निर्माण व्हावी, यासाठी गणेश उत्सवाची सुरुवात केली होती. परंतु आज आपण बघतो की हाच गणेश उत्सव सामाजिक स्वरूप या गणेश उत्सवाला प्राप्त झालेलं मिळतं. याकडे कसं बघताय तुम्ही? सर्वात जास्त चांगली गोष्ट म्हणजे की आता नुसतं 10 दिवसाचा उत्सव न राहता वर्षभर प्रत्येक कार्यकर्ता काही ना काही मंडळाच्या माध्यमातून काही ना काही कार्य करत असतो. आता ज्यावेळेस कोरोनाचा सर्वात मोठा हे आला, संकट आलं, त्यावेळेस कुणी नाही पण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी निश्चित अन्नदान असो, मास्क वाटप असो, सॅनिटायझर वाटप असो, रक्तदान असो, हे प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक लोकांना जशी ते मंडळाची हे असं कार्यकर्त्याची ताकद असतं त्याप्रमाणे कार्य करत गेले. आणि आपण मंडळातर्फे दरवर्षी 5 अशा संस्था आहेत की जिथं खेडेगावागावात की जिथं सरकारी दुर्लक्ष आहे, पण त्या संस्थांना काही हे मिळत नाही. तर आमचे छोटे बंधू आहेत डॉक्टर मिलिंद भोई, हे ते 5 संस्थांची निवड करतात. त्यांना आपण गुरुजी तालीम मंडळ सन्मानपत्र देऊन त्यांना आर्थिक मदत स्वरूप दरवर्षी आपण 5 संस्थांना करतो. सर, आपण बघतोय की विशेषतः बाप्पांची मूर्ती आहे, या मूर्तीचं आकर्षण काय, वैशिष्ट्य काय सर? ही मूषकावर आरूढ असलेली पैलवानी स्वरूपाची सगळ्यात विलोभनीय अशी मूर्ती आहे आपली.
पहिलवानी सुरू. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत गणेशोत्सव स्पेशल या टॉप न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमात घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत गणेशोत्सव स्पेशल या टॉप न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमात आज आपण आहोत पुण्याचा मानाचा तिसरा गणपती असणाऱ्या गुरुजी तालीम गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्याशी चर्चा करतोय. सर, जसं आपण आता चर्चा करत होतो, मूर्तीचं वैशिष्ट्य आपण जाणून घेतलं. नेमकं या मंडळाच्या वेळी तुम्ही जे आकर्षण करता किंवा जे देखावे तयार करता त्याचं नियोजन कसं होत असतं? तसे आपला ज्यावेळेस गणेशोत्सवाची सप्टेंबर मध्ये साधारण गणेशोत्सव असतो, तर कमीत कमी 3 महिने आमची सर्व ही तयारी असते की बाबा 10 दिवसाच्या वेळेस आपला देखावा का असावा, किंवा पहिल्या दिवशीची मिरवणूक असो प्रतिष्ठापनेची किंवा विसर्जन मिरवणुकीची असो. कारण की पहिले 2 हे विसर्जन मिरवणुकीला पालखीत असतात आणि पहिला रथावर असणारा येणारा गणपती म्हणजे गुरुजी तालीम असते. तर आपण ते फुलाच्या रथामध्ये दरवर्षी आणि जागेवरची बी आपण प्रत्येक वेगवेगळी धार्मिक स्वरूपाची थीम असते. साधारण गजमल असो, गणेश महल असो, वेगवेगळ्या धार्मिक स्वरूपाचे आपण देखावे बनवत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या गुरुजी तालीम मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे 1986 साली ज्यावेळेस आम्ही शताब्दी महोत्सव साजरा केला, त्यावेळेस मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन की निर्णय घेतला की आपण वर्गणी न घेता फक्त मंडळाचे सभासद आणि मित्रमंडळाच्या सभागृहातून आर्थिक सभागृहातून हा उत्सव साजरा करायचा. गेली 38 वर्ष झाले की आम्ही वर्गणी न करता दरवर्षी मोठ्या थाटामाटाने जास्तीत जास्त मोठ्या स्वरूपात आपण आर्थिक मंडळाच्या सभासदांच्या आर्थिक सभागृहातून हा उत्सव साजरा केलेला आहे. सर, आपण बघतोय की जो देखावा असतो, देखावा अत्यंत आकर्षक होतो. याचं म्हणजे विषय कधी ठरत असतो किंवा किती दिवसांपासून तुम्ही ह्या देखाव्याची तयारी? हे आपण देखाव्याची तयारी आपण 3 महिन्या अगोदर सगळी करत असतो की कुठला आर्टिस्ट हे करायचा, कुठला म्हणजे जागेवरचे आर्टिस्ट वेगळे असतात, मिरवणुकीचे आर्टिस्ट वेगळे असतात. ते सगळे एकत्रित करून बजेट घेऊन त्याप्रमाणे आपण आखाडा करत असतो. सर, उत्सवामध्ये एक अध्यक्ष म्हणून काय जबाबदारी असतात? ही जबाबदारी म्हणजे कसं आहे, आपल्या फॅमिली जबाबदारीपेक्षा जास्त महत्वाची जबाबदारी म्हणते मंडळाची असते. कारण की प्रत्येक हा आमच्या सर्वात जास्तीत जास्त युवक संख्या जास्त असणारं मंडळ म्हणजे गुरुजी तालीम मंडळ. तर युवकांना घेऊन आणि त्यांना मार्गदर्शन करून की बाबा आपली ही हिंदू परंपरा कशी टिकावी आणि त्यांनी आपलं जसं गणेशोत्सव चालू आहे तसंच गणेशोत्सव साजरा करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करत सर्वांना एकत्र करून, सर्व जाती धर्माचे असतात, सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते एकत्र असतात, पण बाकीचे सगळे राजकीय मतभेद, जाती भेदभेद हे गणेशोत्सवामध्ये कुठलाही येत नाही आणि आपला गणेशोत्सव मोठ्या थाटामाटाने बाप्पा आपला साजरा करून घेतात. सर, आपण बघतोय की गणेश उत्सवामध्ये कार्यकर्ता हा खूप महत्वाचा असतो. याच गणेश मंडळाचे बरेच कार्यकर्ते स्थानिक राजकारण असेल किंवा राज्यातलं राजकारण असेल किंवा केंद्रातलं राजकारण असेल तिथं सक्रिय असल्याचं दिसून येतं. नेमके गणेश मंडळाकडून कार्यकर्त्यांवरती कसे संस्कार केले जातात? नाही, कसं आहे, कुठल्याही गणेश मंडळाचा कार्यकर्ता हा जसं मंडळाचं काम करतो तसंच त्याला ते सामाजिक कामाची आवड निर्माण होते आणि जो तो आपापल्या मंडळाचं जास्तीत जास्त चांगल्या करण्याचा प्रयत्न करत असतो की ह्यातनंच तो राजकीय क्षेत्रातही असतो, वेगवेगळ्या क्षेत्रात जात असतो, कोण कला क्षेत्रात असतो, कोण सामाजिक क्षेत्रात असतो. ते मंडळालाही अभिमान असतो की आपला हा राजकीय क्षेत्रात जाणार आहे. आता हा आपला मुरलीधर मोहोळ हा मंडळाचा कार्यकर्ता होता, पण आज तो वरच्या लेवलला केंद्रीय मंत्री आहे. तर तो आम्हाला सर्व मंडळांना अभिमान आहे की हा आपला कार्यकर्ता वरच्या लेवलला आहे आणि तो प्रत्येक कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रत्येक मंडळाला मदतच करत असतो. एक गणेश मंडळाचा एक अध्यक्ष म्हणून किंवा याच्यामध्ये तुम्हाला गणेश उत्सवामध्ये नेमकं काय समाधान मिळत असतं या एकंदरीत या दिवसांत? सर्वात समाधान म्हणजे लोकमान्य टिळकांनी किंवा जे मोठ्या मोठ्या मान्यवरांनी हा उत्सव जो हेतूने केलेला होता की सर्व समाजातील लोक एकत्रित येऊन हे करावं, की ह्यात हीच आपली संस्कृती आहे की कुटुंब असू किंवा मंडळ असू किंवा कुठले सर्व संगत एकत्र येऊन हा उत्सव चांगल्या पद्धतीने पार काढतात व ही संस्कृती कुटुंबातही निर्माण होते की प्रत्येकजण एकमेकाला आधार देऊन संकट काळात असू आनंदात असू सर्वजण एकत्र येऊन एकमेकांना मदत करतात आणि गुरु मंडळाचीही त्यामुळं समाधान वाटते आपल्याला.
सर आपण बघतोय की विसर्जन मिरवणुकीमध्ये विसर्जनासाठी खूप उशीर होत असतो. नेमकं बऱ्याच वेळा काय होतं की मंडळ एकाच जागी खूप जास्त वेळ थांबतात. या बाबतीमध्ये काय सांगाल? नाही, हे कसं आहे माहिती का, पहिले 2 पालखीत असतात आणि हे असतात, सर्वात जास्त कार्यकर्ते आपल्याकडे असतात आणि एवढे कार्यकर्ते, काही मंडळांचं कसं म्हणणं असतं की आपण ह्यांना उशीर होतो, पण साधारण तुम्ही जर सगळे मंडळांची मिरवणूक पाहिली तर काही मंडळात 50 कार्यकर्ते असतात, 100 कार्यकर्ते, 1000 कार्यकर्ते असतात. आता तुम्ही मला सांगा 5-6 हजार कार्यकर्ते जर तुमच्या एका मंडळात असेल तर बाकीच्या मंडळापेक्षा कमीत कमी 1.5-2 तास तर मंडळाला उशीर होणार हे तर आहेच. आपण कार्यकर्त्यांना किंवा गणेश भक्तांना म्हणू शकत नाही की तुम्ही आमच्या मिरवणुकीत सामील होऊ नये, कारण की हा सार्वजनिक स्वरूपाचा गणपती, कोणाचा खाजगी गणपती नाही. त्यामुळे येणारा हा प्रत्येक कार्यकर्ता असो, गणेश भक्त असो, हा गुरुजी तालीम मंडळाचा कुठला ज्या मंडळात समावेश असेल तो आपला मंडळाचा कार्यकर्ता म्हणूनच वावरत असतो. नाही, आपण एक बघतोय की सर प्रत्येकाचा हट्ट असतो की आमचा बाप्पा हा लक्ष्मी रोडनीच गेला पाहिजे. नाही, कसं आहे, पहिल्या वेळेस कसं होतं की ठराविक मंडळ होती, साधारण 40-50 मंडळ होती. जशी आता जवळजवळ 5000 मंडळ पुणे शहरात आहेत. प्रत्येक मंडळ जर आता लक्ष्मी रोडला येऊ शकत नाहीत तरी आता पोलीस प्रशासन असो, महाराष्ट्र राज्याने वेगवेगळी मार्ग हे केलेले आहेत तयार. त्यामुळे आता प्रत्येक जण आपापल्या मार्गाने, ज्या भागातला मार्ग असेल त्या मार्गाने प्रत्येक मंडळ आता जायला तयार झालेले आहे. सर आधी आपण बघतोय की मिरवणुका ह्या पारंपरिक वाद्यावरती निघायच्या. आज हे डीजेचं जे बदललेलं स्वरूप आहे त्याकडे तुम्ही कसं बघताय? कारण आपलं मंडळ खूप जुनं मंडळ आहे. कसं, आता आपण तर पारंपरिक पद्धतीने जातो, पण आपण जर बाकीच्या छोट्या मोठ्या मंडळाचा विचार केला तर प्रत्येक ठिकाणी ढोल ताशा पथकं मिळतील असे नाही. ग्रामीण भागातील पथकं पुणे शहरात एकदम क्वचित येतात आणि जी पथकं आहेत ती कुठं ना कुठे आलात प्रत्येक मंडळाला परवडणार नाही. मग प्रत्येक मंडळ काय म्हणतो, आपण माझाही बाप्पा वाजत गाजत जायला पाहिजे, तो डीजे लावत असतो. कुठल्याही मंडळाचा असा उद्देश नसतो की प्रदूषण व्हावं का पर्यावरणाची हानी व्हावी, पण तो एक दिवसाचा प्रश्न असतो. तो मंडळाचा सर्व कार्यकर्ता नियम पाळून ते करत असतो आणि तो उत्सव साजरा करत असतो. सर अवघ्या काही दिवसांवरती येऊन गणेश उत्सव ठेपलेला आहे, त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांना, गणेश भक्तांना आणि मंडळांना काय आवाहन कराल? नाही, सर्व मंडळांना आणि कार्यकर्त्यांना आव्हान आहे की आपली संस्कृती टिकवून जास्तीत जास्त चांगल्या स्वरूपाने आपण गणेशोत्सव साजरा करावा. प्रत्येक महिला असतील, लहान बालक असतील, वयोवृद्ध असतील, यांची सर्वांची सुरक्षेच्या दृष्टीनेही सर्व मंडळ प्रयत्न करत असतात तर करावा आणि आनंदाने उत्सव साजरा करावा, हे सर्व कार्यकर्त्यांना, मंडळांना माझं आव्हान. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही टॉप न्यूज मराठीशी बोलण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल. धन्यवाद. मानाचा तिसरा गणपती असणाऱ्या गुरुजी तालीम गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी आपल्यासोबत होते. त्यांच्याकडून आपण मंडळाचा इतिहास, मंडळाचं कामकाज कसं चालतं, गणेश बाप्पांच्या मूर्तीचं वैशिष्ट्य काय याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत गणेशोत्सव स्पेशल या टॉप न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमात आज आपण येथेच थांबूयात. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.